राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या केंद्रबिंदूस्थानी जे आहे, जे चर्चेचं नाव राहिलेलं आहे ते प्राजक्त तनपुरे राहिलं आहे. प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहे. त्यांनी आताच मतदानाचा हक्क जो आहे ते बजावलेला आहे. दादा, आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आज तुम्ही उमेदवार नाही आहात, तुम्ही आज मतदार म्हणून बजावलेला आहे. काय एकंदरीत चित्र वाटतं? नाही, या निवडणुकीमध्ये बरोबर आहे, पहिल्यांदाच बऱ्याचशा वर्षानंतर आमचं कोणी विधानसभेच्या रिंगणार नाही, ही बऱ्याच वर्षानंतरची परिस्थिती आहे. परंतु ही पोटनिवडणूक आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेली ही पोटनिवडणूक आहे. कुठेतरी एक माणुसकीची भूमिका, सामंजस्याची भूमिका देखील कधी कधी माणसाला घ्यावी लागते. त्या भूमिकेतनं आणि काही स्थानिक प्रश्न सुटतील या दोन अनुषंगानं मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. या सगळ्या निवडणुकीतून माघार घेत असताना कुठेतरी आपल्याकडे वारंवार जे आहे चर्चा ज्या भाजप प्रवेशाच्या चालू होत्या, तुम्ही देखील या संपूर्ण प्रचाराच्या या काळामध्ये कुठेही दिसलेलं नाही. तुम्ही देखील भूमिका तुमची तटस्थ ठेवलेली होती. काय नेमकं? बरोबर आहे. मी 6 तारखेला जेव्हा माझी इथून रिंगणातून माघारीची भूमिका घेतली, त्याला काही कारणं देखील मी दिले होते. त्यानंतर तोपर्यंत मला माहित होतं पक्ष उमेदवार देणार आहे. नंतर परत मी भूमिका बदलणं योग्य दिसत नसतं, म्हणून मी फक्त तटस्थ कुठल्याही स्टेजवर मी गेलेलो नाही. त्यामुळे माझी भूमिका 6 तारखेला जी होती तीच आजही आहे. आपण काल एक निवेदन जारी केलेलं आहे, त्यामध्ये कार्यकर्त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा असं कळलेलं आहे. आपण देखील भूमिका अजून आपली जी आहे ती स्पष्ट केलेली नाही. भूमिका तुम्ही जाहीर करणार होता? माझ्या अपरोक्ष काही लोकांनी माझा अमुकला पाठिंबा तमुकला पाठिंबा असं जेव्हा खूप सोशल मीडियावर यायला लागलं, त्यावेळेस मी फक्त सांगितलं की मी गावोगावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची, काही ठिकाणी राहिलं असेल पण बहुतांश गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असा निर्णय घ्यायचा, म्हटलं घेऊन टाका. ह्याच्या पलीकडे मी काही कुठं भूमिका जाहीर केलेली नाही. 6 तारखेची माझी भूमिका आहे ती आजही आहे. परंतु 6 तारखेनंतर भाजपच्या नेत्यांकडून वारंवार आपलं जे आहे आभार मानण्यात येतात आणि त्याचबरोबर आपला पाठिंबा असल्याचं देखील त्यांच्याकडून वारंवार मतदारांना सांगण्यात आलेलं नाही. हे बघा, आभार मानणं त्यांचं का ठीक आहे, त्यांचा मनाचं मोठेपण आहे. शेवटी त्यांनी देखील विनंत्या केल्या. याच्यामध्ये मी देखील काही मतदारसंघाला सहकार्य करा अशी त्यांना विनंती केली. त्यांनी देखील त्या ठिकाणी विनंती मला केली आणि त्याबद्दल आभार मानणं, याच्यामध्ये काही कुठं वेगळी भूमिका आहे असं काही विषय नाही. त्यांची जर अपेक्षा असेल मी त्यांच्यासोबत यावं याच्यात, तसं त्यांच्या दृष्टीने गैर नाही. पण शेवटी मी आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी काय शब्द दिले? आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1 मिनिटामध्ये त्यांनी होकार दिलेला होता. काय नेमके शब्द? हेच जे विखे पाटील साहेबांनी प्रदेश अध्यक्ष आल्यावरती आम्ही ज्या काही MIDCच्या संदर्भात विषय दिले असतील, कारखाने असतील, त्या ॲम्युनिशन पार्कचं रिझर्वेशन असेल, धरणातला गाळ काढण्याचे विषय असतील, याच्याबद्दल चर्चा झाली आणि ते सहकार्य करतो म्हणाले. कुठेतरी काल ईडीचा निकाल आलेला आहे, तो देखील आता तालुक्यामध्ये आणि सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय झालेला आहे. ईडीच्या निकालासाठी आपण कुठेतरी माघार घेतली अशी चर्चा चालू आहे. हे बघा, चर्चा करणाऱ्यांची तोंड मी काय बंद करू शकत नाहीत, परंतु ज्यांना काही माहीत नसतं अशी लोक काहीतरी त्यावर टीका टिप्पणी करतात. ईडीच्या कालच्या निकालाचा आणि या निवडणुकीचा अर्थात दुरान्वये देखील कुठं काही संबंध नाहीये. वर्षभरापूर्वीच या प्रकरणामध्ये मूळ FIR ज्यांनी दाखल केला होता महाराष्ट्र पोलिसांनी, त्यांनी त्याच्यावरती क्लोजर रिपोर्ट सी समरी असते ती वर्षभरापूर्वी दाखल केलेली आहे. म्हणजे वर्षभरापूर्वी जेव्हा स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हयात असतानाच तसं महाराष्ट्राच्या पोलिसांनी याच्यामध्ये काही तथ्य आढळून येत नाही असा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. तो कोर्टाने 2-3 महिन्यापूर्वी स्वीकारला आणि त्यानंतर मग आम्ही ईडीच्या जे केस चालू होती तिथं ऍप्लिकेशन टाकलं की मूळ FIR जेव्हा नसतो त्यावेळी ईडीला चौकशी करता येत नाही अशी सुप्रीम कोर्टाचे रुलिंग्स आहेत. त्या अनुषंगानं काल ईडीच्या यांनी आमची डिस्चार्ज ऍप्लिकेशन स्वीकारलं आणि केस बंद झाली. ही वर्षभरापूर्वी बंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याचा कालच्या या निवडणुकीचा दुरान्वये देखील संबंध नाही. आता पुढची भूमिका काय राहणार? पुढची काय भूमिका? मी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये कार्यरत आहे. आता काय 2-3 वर्ष कुठल्या निवडणुका नाहीत. आता जनतेमध्ये जायचं, जनतेच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं, जनतेच्या अडीअडचणी सोडवायच्या. मंत्री महोदयांनी काही आश्वासन दिली त्याचा पाठपुरावा करत राहायचा, एवढंच काम पुढचं. आता काय? नक्कीच हे होते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.